श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट माझे बोलणे ऐक, अगदी शांतपणे. स्वामी म्हणतात, बाळा जो भक्त आमचे मनापासून नामस्मरण करतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला आठवतो, त्याच्या पाठीशी आम्ही सदैव असतोच. बाळा माझा भक्त आजारी जरी असला तरी त्याने माझे मनामध्ये नाव घेतले तरी आम्ही डॉक्टरच्या रूपाने त्याला मदत करतोच. पण त्या भक्ताला आमची ओळख नसते. अरे आम्ही कोणत्या पण रूपात भक्तांच्या मदतीला धावून येत असतो. म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण हे केलेच पाहिजे. नामस्मरण आमच्या भक्तांच्या संकटात कधीकूट उपयोगी पडणारे आहे. म्हणून सांगतो, बाळानो परमेश्वराचे स्मरण करा, नाव घ्या, तुम्हाला तो कधीच कमी पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तुम्ही प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तेव्हा तुम्ही दुःखी होता. त्यावेळेस आमच्या समोर बसा आणि आम्हाला सांगा तुमची अडचण, आम्ही ती एका क्षणात दूर करू. पण त्यासाठी आमचे नामस्मरण करणे हे अगदी महत्वाचे असते. बाळा तुम्हाला जर भगवंताचे नामस्मरण करायला वेळ मिळत नसला तरी खाताना पिताना उठताना बसताना भगवंताचे नामस्मरण करताना येते. अरे भगवंत असा बोलत नाही की माझ्याजवळ बस आणि माझे नामस्मरण कर म्हणून. अरे कोठेही भगवंताचे नामस्मरण केले ना तरी भगवंताला पोचतेच. आपले अशुद्ध विचार मनातून काढून टाका, मनामध्ये चांगले विचार आणा. बघा ईश्वर खुश होतो की नाही ते. भगवंतावर विश्वास ठेवा, मनामध्ये श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो. स्वामी म्हणतात, त्या बाळाला, बाळा माझे ऐकून तू कंटाळला असशील ना रे. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणाला, नाही स्वामी मी नाही कंटाळलो, मला आवडतात तुमच्या गोष्टी. तेव्हा स्वामी म्हणाले, तर मग ऐकत बस. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तुम्ही परीक्षेत पास होता तेव्हा तुमची आई खुश होते की नाही? हा हो स्वामी होते, आम्ही पण खुश होतो, पण आम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही अभ्यास मनापासून केला ना, फक्त आम्ही तुम्हाला साथ देतो, तुमच्या हाताला वळण देतो, तुम्हाला सगळी उत्तरे आठवून देतो आम्ही. का तर तुम्ही आमची भक्ती मनापासून केलेली असते, तेव्हा आमचे कर्तव्यच असते तुम्हाला परीक्षेत पास करण्याचे समजून घेतले ते बाळा.